अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राची कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्न स्वामीसुत नेनची. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचे शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली. पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलतील. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर, त्यासी पिशाच बाधा लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखी झाली अंतकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामाठ्यपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता. परितयांच्या चित्तात दुःख खेद नसेचे. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसे. त्यांनी ऐकिले वर्तमान, पाहुणे स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती, स्तवन करीती तयांचे. स्वामीसुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी, रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशीबुवांनी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातली. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामीमूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली. नगारा वाजवत म्हणून नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांसी, पाहुणे या स्वामी भक्ती. परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेली खेड ग्रामत प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करीत विशेष. जन लावे भजनास, कीर्तिध्वज उभारिले. मना माझी धरुणी कामना, कोणी येतीची दर्शना. त्यांची समर्थ करिता आज्ञा, सुताकडे जावयाची. स्वामीसुत ही त्याप्रती मनातली खून सांगती. ऐकून जन चकित होती, वर्णिती त्याती सुताची. एकदा सहज स्वामीसुत अक्कलकोटी दर्शन येत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदाकरना. ऐसे दिवस झाले तीन निराहारी राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करुणा सरे भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वर, तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधूचे मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहुणीय समर्थांसी उल्हास सुताचे मानसी, धावनीय वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी. कर फिरविली मुखावरुनी, हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामीसुतावर होती. स्वामीसुत रात्रंदिन समर्थापुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामीसुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समयी साधूनी समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निज धामी, वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामीसुत निशब्द होईल. कल्पना न साहे त्यासी, स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही. मी अजान लेकरू, तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी, म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छिये. चिंता न काही करावी. मग असो स्वामीसुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत. मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला. अंतरी बहु खिन्न झाला. परतून नाही आला. जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर
क्षीण झाला स्वामीसुत, दुःख करी दिवस रात्र, चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामीसुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकुनी विनवी ती समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यांची घालून पेटीत, येऊन या त्वरित कोणीतरी जाऊन या. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न येत सत्य, तरी तोफ फोडून यथार्थ ठेविले ती वडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता, परी तो न आला अक्कलकोटा, जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदीस, केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळीत. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे, बैसले स्नान करुनी, परी गंध न लावीती, भोजनाती न उठती, धरणीवरी अंग टाकीती, कोणासंगे न बोलती, रुदन करीती क्षणक्षणी. इतक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार, स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वरे जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज, निज पुत्र मरणावार्ता, ऐकुनी करीती अकांता, तो दुःखात समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही, परतूनही आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असून, अकाली पावला का मरण, मग स्मरण जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमचे आज्ञासी, संधी सापडली काळासी, ओढुनिये बळेच मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भयवादित दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिषद सप्तदशो अध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभम भवतु.